आंदोलनास फूस लावणाऱ्या व्यक्तींवर सायबर पोलिसांचे लक्ष. सोशल मीडियावरील मेसेजची दररोज पडताळणी. अफवा पसरविल्यास कठोर कारवाई. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांसमवेत त्यासाठी फूस लावणाऱ्यांवर सायबर पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यात शहरातील अंदाजे 10 ते 15 राजकीय व सामाजिक नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी हा त्यामागील हेतू आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद. माथाडी कामगारांच्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस देखील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. आज माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यानं उद्या लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही. दरम्यान माथाडी कामगारांच्या या निर्णयामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी ते कलकरजाळ फाट्याजवळ 19 डिसेंबर रोजी 2:30 वाजण्याच्या सुमारास व कलकरजाळ बस स्थानकाजवळ पहाटे 5:30 वाजता अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडून 10,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विनापरवाना समोसे किंवा कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री केल्यास अन्न सुरक्षा मानके कायद्याखाली 2 ते 10 लाखांपर्यंतचा दंड आणि कैदेची शिक्षाही होऊ शकते असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्याने चांगले, निर्भेळ, स्वच्छ अन्न येण्याबरोबरच त्याचे सर्व परवाने काढून विक्री करावी. तसेच ग्राहकांनीही याची खात्री करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. आता एकच गणवेशाचा निर्णय, सोलापूरच्या उद्योजकांना फायदा. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुलांसाठी आता एकच गणवेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा सोलापुरातील गणवेश उत्पादकांना होईल असा दावा आमदार सुभाष देशमुख यांनी केला. जवानांवर बेछूट गोळीबार, निरपराध लोकांचे खून, दहशत पसरविणे असे आरोप असलेल्या 55 वर्षीय तसेच 5 वर्षांपासून गुन्हे चळवळीसाठी काम करणाऱ्या 25 वर्षीय जहाल माओवाद्याने शुक्रवारी जिल्हा पोलीस दलापुढे शरणागती पत्करली. दोघांवर एकूण 8 लाखांचे बक्षीस होते. मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाटेतच उलटली. सोलापूर पुणे हायवेवर अपघाताचा थरार. मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 1च्या पुलाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून मृतदेह घेऊन नांदेडकडे ही रुग्णवाहिका निघाली होती. मोहिते पाटलांच्या मदतीने आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही, राम सातपुतेंची घोषणा. आयुष्यात यापुढे मोहिते पाटलांची मदत घेऊन हा राम सातपुते कुठलीही निवडणूक लढवणार नाही. हा माझा पण आहे. एक वेळ राजकारण सोडेन, घरात बसेन, पण मोहिते पाटलांच्या मांडीला मांडी लावून आयुष्यात कधीच बसणार नाही. ज्या दिवशी तसं घडेल त्या दिवशी हा राम सातपुते राजकारणात नसेल असे चॅलेंज माजी आमदार राम सातपुते यांनी दिले आहे. सोलापूरकरांना जाता येणार कुंभमेळ्याला. म्हैसूर दानापूर एक्सप्रेस सोलापूर मार्गे सोडण्याचा निर्णय. जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे धावणार आहेत. यात गाडी क्रमांक 06207/08 म्हैसूर दानापूर विशेष एक्सप्रेस सोलापूर मार्गे सोडण्याचा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने घेतल्याने सोलापूरच्या भक्तांची महाकुंभ मेळाव्यासाठी जाण्याची सोय झाली आहे. उजनी धरण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा, आमदार अभिजित पाटील. 2 दिवसांपासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात माढा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम आमदार अभिजित पाटील यांच्याकडून सुरू आहे. उजनी धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.